नमस्कार, मी योगिता उबाळे. निरंतर वार्ताच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत करते. पाहूया काही ठळक घडामोडी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला उल्हासनगर सुभाष टेकडी येथे बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी अनेक आंबेडकरी जनता येत असते. त्याच दिवशी महावितरण कंपनीच्या कामगारांनी वीज पुरवठा खंडित केला. त्यामुळे जनतेमध्ये असंतोष पसरला. त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या. वीज खंडित प्रकरणी जाब विचारण्यासाठी अंबरनाथचे आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांनी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. अधिकाऱ्यांनी सांगितले की दोषींवर कारवाई करण्यात येईल. विभागातील लोकांनी आमदार डॉक्टर बालाजी किनीकर आणि महावितरण कंपनीचे अधिकारी मिश्रा यांना निवेदन सादर केले. विद्युत वितरण कंपनीच्या माध्यमातून जे काही विद्युत पुरवठा केला जातो ते वारंवार त्याच्या तक्रारी घेऊन माननीय आमदार डॉक्टर बालाजी किनीकर 4-5 कॅम्प नंबर 4-5 आणि अंबरनाथ ह्या विभागातील लोकप्रतिनिधींना घेऊन वारंवार बैठका घेत असतो, पण त्या बैठकीतून काही आउटपुट निघत नाही. आणि 13 तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला जी लाईट एक फॉल्ट, केबलचा फॉल्ट आल्यामुळे लाईट गेली. ती लाईट रात्री 2 वाजेपर्यंत जवळजवळ ती लाईट बंद होती. आणि सुभाष टेकडी हा परिसर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे. तिथे बाबासाहेबांचे अनुयायी त्यांना पुष्पहार घालण्यासाठी, अभिवादन करण्यासाठी येत असतात. आणि त्या लाईट नसल्यामुळे त्यातून सगळ्याच जनतेचा गैरसमज झाला. गैरसमजातून काही उद्रेक झाला असता, काही अनुचित प्रकार घडला असता, तो घडून दिला नाही. आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी, आमदार साहेबांनी मध्यस्थी करून तो अनुचित प्रकार घडून दिला नाही. आणि मग ह्या सगळ्या गोष्टीला जबाबदार असणाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे. ती कारवाईची मागणी घेऊन आम्ही आज इथे आलो. आणि ह्या कारवाई करण्याची त्या इथले सीए मिश्रा साहेब यांनी ते कारवाई करण्याचं, चौकशी करण्याची समिती गठीत केली. त्या अधिकाऱ्यांवर कारवाई सक्तीच्या रजेवर पाठवलंय आणि त्यांच्यावर कारवाई करण्याचं त्यांनी आश्वासन दिलंय, लेखी पत्र दिलेलं आहे. आणि हे कारवाई झाली पाहिजे, हीच आमची मागणी होती, ती केलेली आहे. आणि इथून पुढेही लोकांना सेवा चांगली देण्याचं काम त्या विद्युत वितरण कंपनीचं आहे. कारण ते त्यांचे ग्राहकांना सेवा देणं त्या कंपनीचं काम आहे, त्यांनी ती दिली पाहिजे, ही आमची वारंवार मागणी असते. आम्ही वारंवार एमएससीबी मध्ये कल्याणला बैठका घेत होतो. सर्वच नगरसेवकांच्या माध्यमातून आमचे शहर प्रमुख असतील, सर्वच बैठक येत होतो, पण कोणती इम्प्लिमेंटेशन झाली नाही. आणि 13 तारखेला संध्याकाळी 7 ते रात्री 12 वाजेपर्यंत परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंतीच्या पूर्व संध्येला 4 नंबर 5 नंबर मध्ये पूर्ण वेळ लाईट नव्हती. आमचे सर्व बांधव विदाऊट लाईट बाबासाहेबांना हार घालण्यासाठी येतात. एक वेगळी भावना आमच्या सगळ्यांची असते. आणि त्या काळामध्ये जे झालेला इन्सिडेंट्स आहे त्याची चौकशी करून संबंधित जे काही अधिकारी आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो होतो. आणि आज आपले मिश्रा साहेब त्यांनी आज आम्हाला एक कमिटी गठीत केलेली आहे आणि त्या माध्यमातून चौकशी करणार, जे आहेत अधिकारी त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवलेले आहे. आपल्याकडे जे 13 तारखेला संध्याकाळी 8 वाजता जे इन्सिडेंट झाला होता, की आपला जो GP1 इन्कमर आहे त्याच्यावर केबल फॉल्ट होऊन जवळपास रिस्टोर करायला आपल्याला 5 तास आपल्याला 5 तास लागला जवळपास. तर त्या अनुषंगाने साहेबांनी मीटिंग ठेवली होती, कारण त्या दिवशी आपला पूर्वसंध्या होती बाबासाहेब आंबेडकर साहेबांची जयंतीचा. आणि त्या दिवशी सगळे भाऊक ते त्यांच्या दर्शनाला जातात. आणि अनफॉर्च्युनेटली तो त्या दिवशी त्या एरियामध्ये अंधार राहिला. तर त्या अनुषंगाने आम्ही पहिला तर कमिटी गठीत केलेली आहे, जे आमचे सुप्रिटेंडिंग इंजिनियर सर्कल 1 चे आहेत थोरात साहेब, त्यांच्या अंडर एक कमिटी गठीत करतोय. ते एन्क्वायरी करतील की पूर्णपणे म्हणजे काय चूक आहे आणि कोणाची चूक आहे. जोपर्यंत कमिटीचा रिपोर्ट येत नाही तोपर्यंत जे आमचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत तिकडे उल्हासनगर 2 ला, त्यांना आम्ही सक्तीच्या रजेवर पाठवतोय. आणि उल्हासनगर 1 चा एक्झिक्युटिव्ह आम्ही त्याचा चार्ज देतोय. चौकशी ब्युरो रिपोर्ट उल्हासनगर, निरंतर वार्ता न्यूज. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्याच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निरंतर वार्ता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट.